मुंबई लोकलमधील तरुणाच्या मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी रोशन सुवर्ण हा मिरार रोडचा रहिवासी आहे। मिरार रोडमधील साईबाबा नगर परिसरातील मेघदूत टॉवर सोसायटीमध्ये 7व्या मजल्यावर भाड्यानं रोशन राहत होता। या घटनेनंतर या परिसरातही आता खळबळ उडाली आहे। रात्री बोरिवली लोकलमध्ये एका किरकोळ विषयावरनं एका 22 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली होती। त्याचा जो आरोपी होता रोशन स्वर्ण, तो मीरा रोड परिसरातील राहणारा होता। आपण सध्या मीरा रोड परिसरातील साईबाबा नगर येथील मेघदूत टावर आहे त्या तिथे आहोत आणि याच इमारतीमध्ये जे आहे 7व्या मजल्यावर तो आरोपी राहत होता। आरोपी रोशन स्वर्ण हा त्याच्या आई वडिलांसोबत आणि त्याच्या भावासोबत जे आहे 2022 पासून या इमारतीमध्ये राहत होता। गेल्या 5-6 वर्षापासून इथे भाडे तत्वावर तो राहत होता। इकडचे जे स्टेट एजंट आहे ज्यांनी त्यांना इकडे भाड्यावरती रूम दिलेलं होतं, त्यांच्याशी सुद्धा बोलणं केलं। त्यांनी असं सांगितलंय की परिसरामध्ये त्याचा स्वभाव कसा होता ते माहिती नाही, पण त्यांच्यासोबत त्याचा स्वभाव जो होता तो मात्र चांगला होता। मात्र त्याने जे आहे एका 22 वर्षीय मयंक नावाच्या मुलाला चाकून मारलं आणि त्याची हत्या झालेली आहे। आणि या विषयावरती जे आहे पोलीस जे आहे आता पुढील तपास सुरू केलेला आहे पोलिसांनी। आता पाहण्यासारखी गोष्ट आहे की या विषयावरती आता पुढे कशा प्रकारे तपास होणार आहे। मी गौरी पवार, पुढारी न्यूज, मीरा भाईंदर।